भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षात जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून समाजातील सर्व घटकांना न्याय दिला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे। उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी मंगळवारी सकाळी 7 वाजता अहमदपूर शहरातील शिप्र गणेश मंदिरात पूजा व दर्शन करून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार असून खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात ही जनसंवाद यात्रा जाणार असून भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते व पदाधिकारी जनतेच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधणार आहेत। 28 ऑगस्ट रोज बुधवारी अंधुरी जिल्हा परिषद मतदारसंघ, 29 ऑगस्ट रोज गुरुवारी किनगाव जिल्हा परिषद मतदारसंघ, 30 ऑगस्ट रोज शुक्रवारी शिरूर ताजबंद जिल्हा परिषद मतदारसंघ, 31 ऑगस्ट रोज शनिवारी हडोळती जिल्हा परिषद मतदारसंघ, 1 सप्टेंबर रोज रविवारी रोकडा सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सदरील जनसंवाद यात्रा जाणार असून अहमदपूर तालुक्यानंतर चाकूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात ही भारतीय जनता पक्षाची जनसंवाद यात्रा जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। अहमदपूर येथील शासकीय विश्राम गृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट भारत सामे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानोबा बडगिरे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, प्रदेश सदस्य दत्ता जमालपुरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, जिल्हा चिटणीस हनुमंत देवकत्ते, तालुका सरचिटणीस माणिक नरोटे, शहराध्यक्ष सुशांत गुणाले, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष जयश्री केंद्रे, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई तेलंग, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद गुंडरे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुन्नाभाई शेख, तालुका उपाध्यक्ष संतोष कोटलवार, भास्कर केंद्रे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेस उपस्थित होते।